पहिला गडी बाद होताना आपण पाहतो या सावळे संघाचा एक हार्ड हिटर नंतर नौका फलंदाज आपण पाहतोय जयवंत ऑन स्ट्राईकला. जयवंतने देखील फटका मारायचा प्रयत्न होता. हलकीशी बॅटची लिडिंग एज लागली गेली आहे परंतु चांगली गुड रनिंग विकेट पाहिलं गेलं. एक सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. एका धावेने खातं ओपन झालं गेले साळवेळे संघाचं. आता मात्र स्ट्राईक एंडला जो नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज होता गौतम तो स्ट्राईक एंड वरती आला गेलाय. गौतम साठी या ठिकाणी पारितोषिक लागलं गेलंय. आमचे आयोजक मनोज जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं षटकार हॅट्रिक साठी. ही षटकार हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट केली जाईल का? भव्य दिव्य ही आपण नाईटची रजनी शृंखला पाहतो. या पहिलंच पर्व या ठिकाणी मात्र पहिला फटका आलाय गौतमच्या बॅट मधून. बिग 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 येतोय षटकार. पारितोषिक या गौतम या फलंदाजासाठी आदरणीय गणेश दादा मसे यांच्याकडून हे पारितोषिक लागलं जातंय. गौतमने मात्र आल्या आल्या एक षटकार लगावलाय. पुढचा फटका सजवण्याचा प्रयत्न बॅटची लेडी गेज पुन्हा झेलची चान्स होती परंतु तू मै करण्याच्या नादात दोघांची झाली ठोकर. चेंडू मात्र जमिनीला दान झाला गेला. झेल सोडली गेली आहे तुम्ही गौतम या फलंदाजाची आहे. ज्या फलंदाजाने एक षटकार लगावला होता त्या फलंदाजाला जीवदान दिलं गेलंय. पुढच्या वेळेस मात्र या ठिकाणी चांगला झेल कॅरी केला गेलाय. दुसरा गडी बाद होतोय सावळे संघाचा. जयवंत बॅक टू द डगआउट. सावळे संघाचे महत्वाचे फलंदाज होते. या ठिकाणी पुन्हा चेंडू हाताळला गेलाय. पंचांचं डिसिजन आलंय वाईट बॉल. खराब चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय या मयूर गोलंदाजाकडून. धावफलकाचा विचार केला तर अद्यापपर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय 9 धावा सावळे संघाच्या लागल्या गेल्यात. स्ट्राईक एंडवरती आपण प्रसाद या फलंदाजाला पाहतोय. प्रसादने फटका सजवलाय. त्या ठिकाणी मात्र छत्रछत तैनात आहे. चांगला झेल पकडला गेलाय आणि प्रसाद या खेळाडूचा संपवलाय खेळ.
पहिलं षटक संपलं गेलं. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय साबळे संघाच्या आणि महत्वाचे 3 गडी मात्र बाद झाले गेले आहेत. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाज कुमार दुसरं षटक घेऊन येतोय पबळे संघाकडून. स्ट्राइक एंडला मात्र फलंदाज आपण पाहतोय गौतम. या गौतमच्या बॅट मधून एक षटकार आला गेलाय आणि एक जीवदान देखील मिळालं गेलंय या गौतमला. या गौतमला कुठेतरी त्या जीवदानाचा फायदा उचलावा लागेल. समोर गोलंदाज आपण पाहतोय कुमारला. या ठिकाणी चांगला सन्मान देऊन चेंडू खेळलाय. एक सिंगल कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु चांगला थ्रो त्या ठिकाणी केला गेला असता तर धोक्याची घंटा वाजली गेली असती. परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय. चांगलं कॉलिंग होतं दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात आणि 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय या सावळे संघाच्या. कुमार या गोलंदाजाचा हा पुढचा चेंडू पुन्हा स्ट्राइक एंड वरती आपण गौतम या फलंदाजाला पाहतोय. फुलटॉस चेंडू होता त्या ठिकाणी लेग साइडला विरकावलाय. या क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षक राहिलं गेलंय. थ्रो देखील तितकाच चांगल्या स्वरूपाचा आलाय. एक धाव तर कंप्लीट केली गेली आहे. स्ट्राइक एंड वरती आलाय आता अक्षय हा फलंदाज. या ठिकाणी खूप दूर वरून या ठिकाणी खेळण्यासाठी आले ते पवाळे संघ. या ठिकाणी कीपर कडून चुकी झाली होती परंतु बॅकअप चांगलं राहिलं गेलं. त्या ठिकाणी पुन्हा डायरेक्ट हिट झाला गेला परंतु सेफ झोन मध्ये फलंदाज त्या ठिकाणी क्रीज मध्ये पोहोचला गेलाय. अवघी सिंगल धाव आली गेली आहे. पंच ही बाईटची धाव आहे की बॅटकट? बॅटकटची धाव आली आहे. तेरा धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहतोय साबळे या संघाच्या. पुढचा चेंडू कुमार या गोलंदाजाचा. या ठिकाणी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल राहिला गेलाय. निर्धाव चेंडू आला गेलाय. कुठेतरी महत्वाचे खेळाडू होते जे फलंदाज साबळे संघाचे. ते 3 फलंदाज मात्र बाद झाले गेले आहेत. पूर्णपणे जबाबदारी या ठिकाणी राहिली गेली आहे गौतम या फलंदाजावरती. गौतमला कुठेतरी या चांगले फटके सजवावे लागतील. अद्यापर्यंत धावफलकाचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या ठिकाणी पुन्हा बॅटचे लीडिंग एज लागले गेले. आता मात्र पुन्हा त्या ठिकाणी चुकी झाली गेली आहे. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल पकडत होते. पुन्हा एकदा झेल जमिनीला दान झाला गेलाय. पुन्हा एक जीवदान मिळाले गेले ते गौतम या फलंदाजाला. 2 जीवदान मिळाले गेले तर म्हणजे कुठेतरी त्या जीवदानाचा फायदा उचलावा लागेल या गौतम फलंदाजाला. अक्षय स्ट्राइक एंड वरती आला गेलाय. अद्यापर्यंत कुमार या गोलंदाजाचं चांगलं षटक राहिलं गेलंय. या ठिकाणी रिव्हर्स अटॅम्प्ट केला गेला. या उलटा पुलटा आलाय चौकार. डीजे
तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. वैभव हा गोलंदाज वापरला जातो या पवाळे संघाकडून. हॅलो, हा देखील चांगला चेंडू हाताळला गेलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले गेले आहेत. गोलंदाज वैभव या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी साकारतोय या पवाले संघाकडून. स्ट्राइक एंडला गौतम. जोरदार लाऊड अपील झाली होती, पंचांनी या ठिकाणी अपील उचलून धरली गेली आहे. लेग बिफोरची विकेट या ठिकाणी जाती. गौतम बॅक टू द डगआउट. आदरणीय भाऊ मिनमिने यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं गेलंय. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन बसून घ्यायचंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. वळीवात सामन्यामध्ये नौका फलंदाज आला होता रुपेशने फटका सजवलाय. चेंडू बऱ्याच काळ हवेत निघून जातोय. येतोय ब्रँडेड षटकार. पंचवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर सावळे संघाच्या आता मात्र स्ट्राइक एंड वरती अक्षय हा फलंदाज येईल. गोलंदाज आपण पाहतोय वैभवला. या वैभवने एक षटकार सोडला तर अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी साकारली गेली आहे. या ठिकाणी पुन्हा मिड ऑफला फटका सजवला. गॅप झोन मधून चेंडू निघून जातोय चौकार. आदरणीय पाहुणे भाऊ मिनमिने या ठिकाणी उपस्थित झाले गेले. त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. या मंगेश जाधव यांना विनंती करतोय आपण साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. चला स्पीडअप घ्यायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपला गेला. 29 धावा धावफलकावरती पाहतोय. सावळे संघाच्या चौथं आणि अंतिम षटक या ठिकाणी सुरू केले जाते. गोलंदाज वापरला जातोय निखिल. स्ट्राइक एंड वरती रुपेशला पाहतोय.
या रुपेशच्या बॅट मधून एक षटकार आला गेला. या शेवटचं आणि अंतिम षटक या इनिंग मधलं मात्र घेऊन येतोय या निखिल हा गोलंदाज. पहिला त्या ठिकाणी मात्र फटका सजवला लेग साइडला, येतोय चौकार. आदरणीय नरेश जे मिनमिने हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. मंगेश जाधव यांना विनंती करतोय आपण साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आणि रुपेशने अजून एक चौकार लगावला तर या ठिकाणी पारितोषिक लागले जात आहे या नरेश दादा मिनमिने यांच्याकडून. हा पुढचा चेंडू रुपेशने या ठिकाणी फटका सजवण्याचा प्रयत्न, बॅटची लीडिंग एज लागली गेली होती. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी झेल पकडली गेली आहे निखिल या गोलंदाजाने आणि रुपेश बॅक टू द डग आउट. हजबा कॅच पकडली गेली होती, एक क्षेत्ररक्षक होता फॉग. चला त्याचं पारितोषिक आपण द्यायचंय. रामदासजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन बसून घ्यायचंय. भव्य दिव्य अशी नाईटची रजनी शृंखला आपण पाहतोय. जय सोमसाई माता क्रिकेट संघ जाधववाडी व चौदरवाडी आयोजित ही नाईटची रजनी शृंखला पर्व पहिले. या पहिल्या पर्वामध्ये सर्व प्रेक्षक वर्गांचं खेळाडूंचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी चुकी झाली गेली आहे क्षेत्ररक्षकाकडून. येतो एक महत्वपूर्ण संघर्षमय चौकार आलाय सावळे संघासाठी. धावफलकाचा विचार केला तर 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय या सावळे संघाच्या. गोलंदाजी अद्यापपर्यंत चांगली राहिली गेली होती, परंतु त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षकांकडून चुका आणि चुका आपण पाहतोय. या चुकांचा फायदा मात्र होतोय तो सावळे संघासाठी. अद्यापपर्यंत 37 धावा धावफलकावरती पाहतोय आपण सावळे संघाच्या. शेवटचं अंतिम षटक आपण निखिल या गोलंदाजाचं पाहतोय. 3 चेंडू फेस केले गेलेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक. हा देखील फुल टॉस चेंडू होता, काय लाजवाब फटका आलाय. अक्षयच्या पाठ मधून येतो हा ब्रँडेड षटकार. सॉरी अमर. जसा फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी पाहायला गेला, अगदी तुटून पडला गेला अमर हा फलंदाज. हॅलो, चला चेंडू पुरवायचा आहे मैदानामध्ये, नवीन बॉल द्यायचा आहे. मला गेम बॉल घ्यायचा आहे. चांगला फटका आपण पाहिला अमरच्या बॅट मधून. 2 चेंडू फेस केले गेलेत या अमरने आणि 10 धावा त्या ठिकाणी ठोकून काढल्या गेल्यात. निखिलचा हा पुढचा चेंडू असेल, पुन्हा फेस करतोय तो अमर. या ठिकाणी पुन्हा अमरने स्टेट ऑन द ड्राइव्हचा लाजवाब फटका सजवलाय. पुन्हा एक येतोय षटकार. काय लाजवाब फटकेबाजी मैदानामध्ये आपण पाहतोय अमर या फलंदाजाची. षटकार हॅट्रिक साठी मात्र या ठिकाणी नरेश दादा मिनमिने यांच्याकडून 1100 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलंय अमर या फलंदाजासाठी. आणि गणेश दादा मोडक यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक
या चेंडूवरती ही षटकार हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का? फलंदाज अमर कडून बॅक टू बॅक 2 षटकार लगावले गेलेत आणि हा या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल. षटकार हॅट्रिक साठी देखील चान्स असेल. गोलंदाज निखिलला पाहतोय. आणि हा चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय गोलंदाज निखिलने. निर्धाव चेंडू आला गेलाय. 4 षटकांचा खेळ संपला गेला. 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि 50 धावेचं टार्गेट असेल पवाळे या संघासाठी. चला पवाळे संघ विनंती असेल आपले फलंदाज आपण त्वरित रवाना करायचे मैदानामध्ये. आधीच खूप उशीर झाला गेलाय. फक्त दुसरा सामना अजूनपर्यंत चालू आहे. अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. चला पवाळे संघ विनंती असेल त्वरित आपण आपले फलंदाज पाठवायचे. सलामीची जोडी मैदानात पाठवली गेली आहे पवाळे संघाची. आपण पाहतोय समीर आणि हेमंत अशी सलामीची जोडी मैदानात पाठवली गेली आहे. गोलंदाजीचा विचार केला तर दुर्वा 11 साबळे संघाचा पहिला गोलंदाज त्या ठिकाणी वापरला जातोय रुपेश. येणारे 24 चेंडू आणि 50 धाब्याचं टार्गेट समोर चेस करायचंय पवाळे संघाला. रुपेश साठी या ठिकाणी पारितोषिक लागलं जात या विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक आदरणीय मनोज दादा जाधव यांच्याकडून हे पारितोषिक लागलं जात आहे. सामन्याला स्वतः सुरुवात. पहिला चेंडू फेस केला गेला रुपेश या गोलंदाजाने. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला गेलाय पंचांनी. एक अवांतर धाव मिळाली जाते. या अवांतर धावेने खातं ओपन झालं गेलंय पवाळे संघाचं.
एक धाव फलकावरती लागली गेली आहे. टार्गेट चेस करायचंय या 50 धाब्यांचं. एक धाव तर धाव फलकावरती लागली गेली आहे. अजूनही 49 धाब्यांची त्या ठिकाणी गरज असेल पवाळे संघाला. सामन्याचा नियम कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी 50 धाब्या कराव्या लागतील पवाळे संघाला. हा पुढचा चेंडू पुन्हा वाईट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट या ठिकाणी हाताळले गेले. तर गोलंदाज रुपेशने अजून एकही चेंडू झाला गेला नाहीये आणि 2 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय पवाळे संघाच्या. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय समीर या फलंदाजाला. या ठिकाणी पुन्हा बॅटची लिडिंग एज लागली गेली आहे, परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला गेला. एका टप्प्यानिशी चेंडू त्या ठिकाणी अडवला गेला क्षेत्ररक्षकाने आणि सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. 3 धावा धावफलकावरती पाहतोय पवाळे संघाच्या. एक चेंडू अद्यापपर्यंत फेस केला गेलाय तो रुपेश या गोलंदाजाकडून. पुढचा चेंडू हा देखील खूपच ऑफ एसटीच्या बाहेरून हा चेंडू हाताळला गेलाय रुपेश या गोलंदाजाकडून. पुन्हा एक वाईट बॉल आला गेलाय. म्हणजे अशा या 4 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय पवाळे या संघाच्या. कुठेतरी या व्हाईट लाईनचा वापर केला जातो या गोलंदाज रुपेश कडून. अद्यापपर्यंत 3 चेंडू वाईट आले गेलेत आणि एक चांगला चेंडू हाताळलाय. आता मात्र या ठिकाणी चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू आला गेलाय. पुढचा चेंडू स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज समीरला पाहतोय. पुन्हा या ठिकाणी स्टेट ऑफ द ड्राईव्हचा फटका गॅप झोन मध्ये जातोय. चेंडू येतोय पहिला चौकार. अगदी सुरक्षित फटका त्या ठिकाणी समीरच्या बॅट मधून आला. एक पहिला चौकार. पुन्हा त्या ठिकाणी चांगलं कमबॅक पाहायला मिळालं या चेंडूवरती. या गोलंदाज रुपेशचा एक चौकार आला होता. त्यानंतर मात्र लेंथ मध्ये बदल केला गेला आणि एक निर्धाव चेंडू आला गेलाय. यानंतर पुढची मॅच असेल पुन्हा बॅटची लेडिंग एज लागली गेली आहे. त्या ठिकाणी या रनआउटची चान्स होती. डायरेक्ट हिट झाली असती तर निश्चितपणे त्या ठिकाणी धोक्याची घंटा वाजली गेली असती आणि एक सिंगल धावाली गेली आहे. अंजप संघाचा कर्णधार आणि जे म्हसोबा प्रसन्न वंजारपाडा बी या संघाचा कर्णधार. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस उडवण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय, त्वरित यायचंय. पहिलं षटक अद्यापर्यंत आपण पाहतोय रुपेश या गोलंदाजाचं. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता पवाळे संघाच्या 50 धाब्यांचं टार्गेट चेस करायचं आहे. या ठिकाणी पुन्हा फटका सजवलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. येतोय चौकार.
सुमारे 18 चेंडू आणि 37 धाब्यांची गरज असेल विजयासाठी पवाले संघाला. चला स्पीडअप घ्या. चला विनंती असेल सावळे संघ आपण स्पीडअप घ्या. या ठिकाणी मात्र चला टॉस बुडवण्यासाठी यायचे अंजप संघाचा कर्णधार आणि वंजारपाडा संघाचा कर्णधार. चला शेवटचा पुकार असेल, त्वरित यायचंय, टॉसविन साठी यायचंय. बॅटची लिडिंग कॅच लागली गेली होती त्या ठिकाणी मात्र सिंगल धाव कंप्लीट केली गेली आहे. 14 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहतोय पवाळे संघाच्या. कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून मात्र वंचित ठेवलं गेले या सावळे संघाने पवाळे संघाला. आता ज्याप्रमाणे म्हटलं होतं मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं होतं, परंतु ते त्या ठिकाणी ऐकलं गेलं फलंदाजाने आणि एक मोठा फटका आलाय फलंदाजाच्या बॅटमधून, येतोय षटकार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं आहे. चेंडू अडवला, अवघी सिंगल धाव या चेंडूवरती देखील आली गेली आहे. वंजारपाडा संघ शेवटचा पुकार असेल, आपला कर्णधार टॉसविन साठी यायचंय. तिसऱ्या पंचांसाठी थ्रो गोलंदाजासाठी आक्षेप आलाय. निश्चितपणे चेक करायचंय, चेक केलं जाईल या ठिकाणी. या तिसऱ्या पंचांची मागणी झाली गेली. जर गोलंदाज थ्रो आढळला तर बाद केला जाईल. निश्चितपणे फेअर डिलिव्हरी असेल. चांगला चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेलाय गोलंदाज गौतमने. धावफलकाचा अद्यापपर्यंत विचार केला तर 21 धावा धावफलकावरती पाहतोय पवाळे संघाच्या. 50 धाव्यांचं टार्गेट चेस करायचंय. पुन्हा या ठिकाणी फटका सजवलाय, चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगला झेल पकडला गेलाय आणि समीरच्या पारीचा मात्र या ठिकाणी अंत केला गेलाय. समीर बॅक टू द डगआउट. नौका फलंदाज रवाना केला जाते पवाळे संघाकडून. आपण पाहतोय प्रमोदला. गौतमने तर चांगला कमबॅक करून दिले गेले सावळे संघाला. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून षटकार आला होता तो फलंदाज त्या ठिकाणी बाद केला गेलाय. पुन्हा बॅटची लिडिंग एज लागली गेली होती परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर तो चेंडू होता. पुन्हा एक येतोय चौकार.
25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अर्धा पल्ला पार केला गेलाय, अजूनही अर्धा पल्ला बाकी आहे. पंचांकडे अपील मात्र लाऊड झाली गेली होती. या ठिकाणी मात्र चुकी केली गेली क्षेत्ररक्षकाने. चेंडू पकडायचा होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने फुटबॉल खेळला गेला, परंतु तो फुटबॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला गेलाय. चेंडू येतोय चौकार. चला स्पीडअप घ्यायचंय. चला टॉस उडवण्यासाठी वंजारपाडा संघ शेवटचा पुकार असेल. वारंवार या ठिकाणी आवाज देऊन देखील आपण उपस्थिती दाखवत नाहीयेत, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल वंजारपाडा संघाला. अंजप संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. दोन षटकांचा खेळ संपला गेला. 29 धावा आपण धावफलकावरती पाहतोय पवाळे संघाच्या. येणारे 12 चेंडू अजूनही 21 धाव्यांची मात्र गरज असेल विजयासाठी पवाळे संघाला. चांगला चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेलाय गोलंदाज अक्षयने. निर्धाव चेंडू आला गेलाय आणि या ठिकाणी जी सेमीफायनलची मॅच होती इंडिया वर्सेस इंग्लंड, या ठिकाणी मात्र इंडिया विजयी ठरला गेलाय आणि थेट फायनल मध्ये जाऊन पोहोचली गेली आहे. व्हाईट बॉल पंचांचा डिसिजन आला गेलाय. एक अवांतर धाव मिळाली जाते. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 30 धावा. अजूनही 20 धाव्यांची मात्र गरज असेल विजयासाठी पवाळे संघाला. वंजारपाडा संघ निश्चितपणे आपल्यास पॅनलाइज केलं जाईल. शेवटचा पुकार. पण समोर या, तिकडे उभे राहून टॉस केला जाईल का सांगा. टॉस बॉक्स मध्ये या तर टॉस केला जाईल. या चेंडूवरती आलाय चौकार. सलामीला गेलेला हेमंत या ठिकाणी मात्र चांगली फटकेबाजी करतोय. या ठिकाणी टॉस केला गेलाय. अंजप बनाम वंजारपाडा या दोन संघादरम्यान तर टॉस झाला गेलाय. या दोन संघादरम्यानचा हा देखील काय वेगवान चेंडू हाताळला गेला होता गोलंदाज अक्षय कडून. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले गेले. आता चांगला कमबॅक करून दिले गेले सावळे संघाला. 34 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती पाहतोय या पवाळे संघाच्या. तिसरं षटक मार्गस्थ. या ठिकाणी पुन्हा फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चेंडू अडविणार, फेकणार. तत्पूर्वी एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आहे. 35 धावा धावफलकावरती. या षटकातला अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल गोलंदाज अक्षयचा. या चेंडूवरती मोठा फटका येईल की निर्धाव चेंडू येईल.
या ठिकाणी मात्र चेंडू हवेत उडाला गेलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला गेला आणि अवघी सिंगल धाव आली गेली आणि षटक मात्र संपलं गेलंय तिसरं. 36 धावा धावफलकावरती येणारे 6 चेंडू आणि अजूनही 14 धावांची गरज असेल विजयासाठी पवाळे संघाला. आलं गेलं या मैदानामध्ये 6 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. जर पवाळे संघाला विजयी प्राप्त करायचा असेल तर कंपल्सरी 14 धावा कराव्या लागतील आणि सावळे संघाला या डिफेंड करता येतील का. गोलंदाज वापरला गेलाय या सनीला या मात्र 14 धावा डिफेंड कराव्या लागतील. पवाळे संघाचा विचार केला तर जो ओपनर फलंदाज आपण हेमंतला पाहतोय, अजूनही खेळपट्टीवरती मात्र खेळी साकारतोय तो हेमंत. अजूनपर्यंत 9 चेंडू मध्ये 17 धावा या हेमंतच्या बॅट मधून आल्या गेल्या. त्या हेमंतला मात्र विजयी पारी खेळावी लागेल. पहिला चेंडू फेस केला गेलाय गोलंदाज सनीकडून. निर्धाव चेंडू आला गेलाय. समीकरण पूर्णपणे चेंज झाले गेले. येणारे 5 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. कुठेतरी फटके लगवावे लागतील फलंदाज प्रमोदला, अन्यथा कुठेतरी स्ट्राइक रोटेट करावी लागेल. कारण आपण नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतोय. हेमंत जो सलामीला आला होता त्याची बॅट मात्र लागली गेली आहे. या ठिकाणी फटका सजवला. स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल जातोय. या ठिकाणी दुसरा धावेचा होतोय प्रयत्न. चेंडू कॅरी करायचा होता गोलंदाज सनीला आणि या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 12 धाब्यांची गरज विजयासाठी असेल पवाळे संघाला. पुन्हा स्ट्राइक एंड वरती आपण प्रमोदला पाहतोय. 4 चेंडू 12ची गरज. एखाद दुसरा मोठा फटका येणं गरजेचं. या ठिकाणी फटका आलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात असून होणार नाहीये फायदा. त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतोय षटकार. समीकरण पूर्णपणे चेंज झाले गेले. 3 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. 3 चेंडू 6 धाब्यांची गरज असेल विजयासाठी पवाळे संघाला. प्रमोदने तर चांगला फटका सजवला गेलाय. प्रमोदचा विचार केला तर 6 चेंडू आणि 17 धाब्यांवरती अजूनही खेळी साकारतोय मैदानामध्ये. पुन्हा एक फटका लेग साइडला. काय लाजवाब प्रॉपर टायमिंग. मिडल ऑफ द बॅट येतोय षटकार. डीजे